आपल्या देशामध्ये आपण बघतो मागील अनेक वर्षापासून फक्त जाती जाती आणि धर्माच्या नावावर आपण इलेक्शन लढतो आहोत। यामुळे होतं काय आहे, आपण फक्त एकमेकांमध्ये कूट कारस्थान करण्याच्या नीतीमध्ये आपण प्रगत होत आहोत। आपण एकमेकांना कसं पाय धरून खाली खेचता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। आपण कोणत्या विशिष्ट जाती समूहाचंच फक्त प्रतिनिधित्व करत आहोत। आणि यामुळे होतं काय आहे, जे राष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे, देशाचा विकास व्हायला पाहिजे, देशाच्या विकासासाठी ज्या गोष्टी करणं महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपल्या दूर राहत आहेत। आपण फक्त जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, एकमेकांसोबत फक्त भांडणं करण्याचं राजकारण आपण करू लागलो। आणि जो या संविधान निर्माण करताना अपेक्षित असणारा जो भारत होता, तो भारत होण्यापासून आपण कितीतरी दूर अजूनही आहोत। आपल्याला जर ते संविधान निर्माण करताना अपेक्षित असणारा जो भारत आहे तो जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या जाती धर्म या व्यवस्थेला थारा देता येणार नाही। या भेदभावापासून आपल्याला दूर राहावं लागेल। आपण सर्वजण या भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपण प्रत्येक जण भारतीय आहोत। आपली जात जी कोणती असेल तर ती भारतीय जात आहे। जातीचं राजकारण आपण करू नये आणि संविधानावर आधारित जी काय आपली इलेक्शन प्रणाली आहे, जी आपली निवडणूक प्रणाली आहे, त्या निवडणूक प्रणालीला आधारून आपण सगळं जगलं पाहिजे। नाहीतर काय होईल, पुन्हा एक दिवस हा भारत देश आपल्याला इतरांच्या ताब्यात का? कारण की आपण आज एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये, जाती धर्मियांचं राजकारण करण्यामध्ये खूप जास्त पटाईत आहोत। आपण खूप जास्त पुढे जात आहोत। याच्यामुळे होणार काय, एक दिवस पुन्हा भारतावरती पारतंत्र्याचं संकट येणार नाही। या गोष्टीला खूप दिवस लागणार नाही। ज्या अवस्थेत आपण सध्या आता जगतो आहोत, या अवस्थेला आपण यापूर्वी आलेलो होतो, जेव्हा आपला एक ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। आपण आपापसात भांडणं केले होते, आपापसामध्ये आपण एकमेकांचं पाय खेचायचं काम करत होतो। आपला भाऊ आपल्याला वेगळी वाटत होता। अशा अवस्थेवर आपण उदाहरण आहे। पण इतिहास याच गोष्टीसाठी अभ्यासला पाहिजे। पण इतिहास याच गोष्टीसाठी अभ्यासला पाहिजे की आपल्या ज्या पूर्ववत चुका आहेत, ज्या पूर्वी चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इतिहासाकडून शिकायचंय की येणाऱ्या काळामध्ये या चुका आपल्याकडून पुन्हा होऊ नयेत। जर त्याच चुका आपण वारंवार करत असाल तर आपल्यावरती पुन्हा भारताला कोणत्या देशाच्या ताब्यात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, या प्रक्रियेमध्ये हे दोन देश सगळ्यात जास्त अग्रणी राहतील। एक म्हणजे अमेरिका, दुसरा म्हणजे चायना, तिसरा म्हणजे रशिया, चौथा म्हणजे पुन्हा ब्रिटन। हे देश आपल्यावरती नजर ठेवू नयेत। आपण कधीच एकदाच आपण संपतो। आपल्या आसपासची जी राष्ट्र आहेत, आपल्या आसपासचे जे देश आहेत, आपण बघितलं मागच्या काही कालावधीमध्ये श्रीलंकेसारखा देश